जय जय रघुवीर समत सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोणी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. जय जय राम राम राम. परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. गुरुभक्तांचे राम राम. होम षटतिला. आजच्या एकादशीचं नाव षटतिला. पौराणिक मान्यता, पौराणिक संदर्भ भरपूर आहेत. खऱ्या अर्थानं पार व्हायचं असेल भक्ताला तर 6 प्रकारचे आपल्यावर शत्रू आहेत, चोर आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमानी, मत्सर. यांनी प्रत्येक भक्ताची भक्ती, विश्वास, आस्था, निष्ठा तीळ 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 करून काढून घेतलेली आहे. ठीक आहे ना. आणि त्याला शेवटी मायेत झोपवलेलं आहे, संपवलेलं आहे. मग त्यांच्यासाठी अशा प्रकारची भक्ती संपवण्यासाठी माझ्याकडे 3 मोठी शस्त्र आहेत, 5 वरदान आहेत. पण शस्त्र 3 आहेत: काम, क्रोध आणि लोभ. तर इथं आपण आज देवर्षी नारदांचा असा उपदेश आहे. विधेयराज नेमीने प्रश्न केला होता. त्या संदर्भात यातून पार होण्यासाठी काय उपाय आहे का? जय जय. पार होण्यासाठी काय उपाय आहे का? तर नारदजी म्हटले, निश्चित जर माझ्यासारख्या अधम जीवाला जर हा मृत्यूलोक पार होता येतो भक्तीच्या वाटेनं, तर तुम्हाला तर निश्चितच. असा शब्द वापरल्यानंतर त्याने विचारला, स्वतःला तुम्ही अधम का म्हणता? अरे अधम म्हणण्याच्या पाठीमागं असं होतं की मी एक दासीपुत्र होतो. ठीक आहे ना. आणि सुदैवानं, माझ्या भाग्यानं संतांचं आवागमन त्या क्षेत्रात झालं. माझी आई दासी होते, आम्ही गरीब होतो आणि कुणाची सेवा करून, दासत्व करून मग काय जे मिळेल त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होता. भाग्य असं उदयाला आलं की चातुर्मासाचा काळ होता आणि संतांचं आगमन झालं. आणि ज्या यजमानांच्या तिथं संत उतरले, त्यांनी सांगितलं, तू संतांच्या सेवेसाठी काही वेळ देशील का? तर म्हटली, नक्की देते. आणि मग मी लहान होतो, त्यांच्याबरोबर गेलो. तिथं ती सेवा करायची संधी बी मिळायची आणि ते श्रवण बी मिळायचं. आणि त्यातून मला मनुष्य जन्माचा हेतू कळाला. तो हेतू साध्य करण्यासाठी संतांना त्यांचं मला उच्चिष्ट मिळायला लागलं. कृपा झाली. आणि पुन्हा त्या कृपेच्या बळावर माझा असं दिवस चाललेला असताना मध्येच मृत्यू झाला आणि पुन्हा मला जो जन्म मिळाला तो नारद. जय जय. असो, भगवंताने सांगितलं, सुचिराम श्रीमताम घेय योगभ्रष्ट. तर जर तुमचं साधन आता या काळात राहिलं असेल, या जन्मात राहिलं असेल, तर मी ते पूर्ण करून घेईन आणि सुखकर करून घेईन. पण जो विवेकशील आहे, वैराग्यशील आहे, साधक, हरिभक्त आहे, गुरुभक्त आहे, गुरुआज्ञित आहे, तो पुढच्या जन्माची काय, उद्याची सुद्धा वाट पाहत नाही. अब अत्यारी इस घडी. गुरुदेवांच्या भाषेत, हातात पैसे असतील, समोर दुकान असेल, रोकडा माल घेऊन आपलं मार्गस्थ व्हायला काय बिघडते? पुढची वाट कशाला बघत बसायचं? संधी आहे, दस्तूर आहे, मोका आहे, साथ देणार आहे, मग मागे का थांबायचं? अडचण काय होते की कळतंय आपल्याला, पण वाचता येईना. समजलं? कळतंय पण त्यातून वाचता येईना. ही दावागणे हे संसार याला म्हटलंय. पण तरी बी परवा सांगितल्याप्रमाणे महापुरुष म्हणतात, ज्याला ज्याला इथून काहीतरी पाहिजे, आपली वासनेची पूर्ती करून घ्यायची इच्छेची, त्याच्यासाठी हे दुःखालय आहे. ठीक आहे ना.
पण ज्याला साधन तपस्या करायची त्याच्यासाठी हे तपोलय आहे. तपस्व्यांच्यासाठी नाही का. समर्थ म्हणाले आनंदवन भुवनी आहे, पण तेच समर्थ साधन काढत असेल किंवा काय असेल तेव्हा म्हटले हा संसार शत्रू आहे. बर, असा प्रश्न झाला की मग राजा निमीने प्रश्न केला, काहीतरी आम्हाला उपदेश करा की जेणेकरून आमचंही जीवन धन्य व्हावं, आमच्या संगतीतल्यांचं जीवन धन्य व्हावं, आमच्या कुटुंबाचं जीवन धन्य व्हावं. हा म्हटलं ठीक आहे. उपदेश म्हणण्यापेक्षा तुमच्या निमित्तानं माझ्या मुखातून भगवंताचं काहीतरी गुणगान होतंय, नाम गुण रूप लीलेचं वर्णन होतंय, मी भाग्यच आहे. पण तरी बी या संसारामध्ये भगवंताची जन्माची लीला ही अशी खूप मंगलमय आहे, प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या कथा आहेत भगवत अवताराच्या लीलेच्या. त्या जर कोणी असा भक्त श्रवण करत राहिला तर त्याची अनन्यता, त्याची निष्ठा, त्याचा विश्वास दृढ होतो आणि त्या गुण लीला यांचं स्मरण होत तो त्रिविध तापातून बाहेर पडण्याचा एक त्याला मार्ग मिळतो. आणि आजच्या दिवशी सांगितले, षटतीला एकादशीला जर विष्णू सहस्रनामाचा पाठ केला, ऐकला किंवा लिखाण केलं तर भगवंत विशेष प्रसन्नता व्यक्त करतात. यासाठी भगवंताचे गुण, नाम, लीला यांचं स्मरण करणारा किंवा स्मरण करून देणारा दोघेही धन्य होते. पण इथं शर्त अशी सांगितली की तुका म्हणे आम्ही नाचो परंतु निर्लज्ज होऊ नये. आता कलियुग विज्ञान संपन्न व्हायला लागले नाही का, भोग संपन्न, संग्रह संपन्न व्हायला लागले. त्यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाचा लोप आपोआप प्रत्येकाच्या हृदयातनं निःसृत व्हायला लागला, म्हणजे समाप्त व्हायला लागलेला आहे. कुणी अगदी तुरळक आता मोजके गावतील असे की ज्यांना खरंच आपला उद्धार करून घ्यायचा आहे किंवा खरंच हा जन्म शेवटचा करायचा आहे किंवा संत संग म्हणजे साक्षात अमृततुल्य जीवन आहे असं देव दुर्लभ राहतील. त्यातनं जे काय उरतील त्यांना एकच उपाय आहे की लाज आणि संकोच सोडूनच याच्यामध्ये उतरावं. जसं चैतन्य महाप्रभू हरिबोल हरिबोल करत किंवा जेवढे संत आज सिद्धीला गेले ते सगळेच भगवंताच्या भजनामध्ये परितृप्त झाले. विशेष करून प्रत्येक संतांनी आपला उपरतीचा काळ जो आहे तो तीर्थ, व्रत, नियम याच्यापेक्षा भजनामध्ये जास्ती घालवला, नामामध्ये जास्ती घालवला. अशा प्रकारे एक व्यक्तित्व, दुसरं वस्तुतत्व आणि तिसरं म्हणजे स्थानत्व, म्हणजे स्थानतत्व. व्यक्ती, वस्तू आणि स्थान या तीन गोष्टीमध्ये कमीत कमी भक्तानं कधी आसक्ती करू नये, तर त्याची भक्ती पुष्ट होते. एखाद्या व्यक्तीमध्ये तो देतोय घेतोय म्हणून त्याच्यात अडकू नये, ठीक आहे ना. एखाद्या वस्तूत आपल्याला गुंतवून घेऊ नये की त्याच्याशिवाय त्यानंच माझं हित होत आहे. आणि तिसरी गोष्ट, कुठल्या स्थानाच्या आकर्षणामध्ये पडू नये. आज आपण पाहतोय तीर्थाच्या नावाखाली भटकंती चालली, दुसरं काय आहे नाही का. काय 5 लाख लोक अयोध्येत होते परवा. किती आज किती असतील माहीत नाही, टी व्हीवरची बातमी. 5 लाख. काशीकडं 3-4 लाख, इकडे 3-4 लाख. अरे आत्मतीर्थ सोडल्यानंतर दुसरं कुठलं तीर्थ श्रेष्ठ आहे. पण या तीर्थावर जायचा हेतू काय आहे की आपल्याला सत्याची गोडी लागावी, सत्यप्राप्त महापुरुष मिळावा, संपलं. आणि जर तीर्थाला जाऊन पुण्य प्राप्त होत असेल तर त्या पुण्यातून तुम्ही करायचं काय नाही का.
जसं मला कशाचीच इच्छा नाही, मग माझ्या खिशात 1 रुपया असला काय ना हजारो रुपये असले काय, मला काय त्याचं घेणं देणं आहे? मला इच्छा नाही त्याची. असो, नारदजी सांगतेत की अशा प्रकारचा माझा स्वतःचा मार्गक्रमण होता आणि मी अजून सुद्धा माझ्या मुखामध्ये नारायण 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 याच मंत्राचा गजर अखंड होत असतो. आणि त्या स्मृतीने त्या अंतःकरणाला मी सिद्ध करून पुन्हा ज्यावेळेस योग समाधी म्हणजे झोपेत जातो त्यावेळेस सुद्धा तो मंत्र माझा तसाच चालू असतो. मी भगवंताला प्रिय होण्याचं कारण असं आहे की मला एकतर भगवंताकडून काही नको आहे, एक भगवंताशिवाय, आणि मला भगवंताच्या लीला, गुण आणि नाम हे अतिप्रिय आहेत. आज भागवत एकादशी मूळचाच विषय असा आहे की अशा प्रकारे ती भक्ताची भक्ती तिळ 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 करून काढून घेतात ही माया. मग माया आहे कुणाची? भगवंताची. मग ही रचली कशाला? मग आई कशाला असते? आई कशासाठी असते? बाळाचं संगोपन करायला. पण बाळ मोठं झालं तरी आई आई करेल का? भगवंताचं मत असं होतं की भक्तीच्या वाटेवर माया माऊली आहे, ज्ञानाच्या वाटेवर माया अडचण आहे. ठीक आहे ना? माया अडचण आहे. काय अडचण आहे की हिचं सत्यत्व दृढ झालं की जीवत्व बी सत्य झालं, म्हणजे जीव मी आहे हे खरं झालं आणि मग गुंता सोडवणं कठीण झालं. 2 वाटा दिल्या भगवंतानी, एक ज्ञानाची आहे, एक भक्तीची आहे. कर्मयोग जरी करायला लागलो निष्काम तरी हे अशक्य आहे, पण सोपी वाट ही सांगितली. भक्ती हा परेशानुभव विरक्ती. हे बघ, जसं भोजन करणारा मनुष्य असतो तो प्रत्येक घासागणीस तृप्त होतो किंवा सुखी होतो. शर्त काय आहे? तो भुकेला असला पाहिजे, नाही का? भोजन करणारा प्रत्येक घासागणीच तृप्त होतो, पण शर्त तो भुकेला असला पाहिजे. तसं अध्यात्मामध्ये तृप्त होण्यासाठी त्रिविध तापातले एका तरी तापानं परिपूर्ण पोळलेला असला पाहिजे, भाजलेला असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला आपण कुठल्या लोकात आहोत हे माहीत आहे, पण ह्याचा परिणाम सुद्धा माहीत असला पाहिजे की जाताना राग करून जायचंय देहाची, नाही का, आणि जे कमवले ते सोडून जायचंय. अच्छा, धर्मशास्त्रानं सांगितलं पुढं गती अधोगती पुढं निश्चित आहे. या गोष्टीची ज्याला भय बसलेला आहे तो आपला मोक्षाचा किंवा आपल्या भक्तीचा संघाचा मार्ग शोधत असतो. झालं. तिसरी गोष्ट, की आश्चर्य असं आहे, तुम्ही कुणावर कितीही जीव लावा तो तुमची अंतिमपर्यंत साथ देत नाही. केव्हाही कुठेही कधीही सोडेल तुम्हाला. का बरं? तर त्याचं प्रेम अपूर्ण आहे आणि कार्याकारण आहे. पण भगवंताचं प्रेम हे अकारण आहे, अस्थिर आहे. दुसरी गोष्ट, की ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे ते आता तात्पुरते आहेत. आणि भगवंत संबंध ओळखतं ना, आई वडील भाऊ बहीण बायको नवरा, हे तात्पुरते संबंध आहेत आणि इथले आहेत. ठीक आहे ना? आपण पहिल्यांदा ज्याची निवड करतो ते विशेष मूल्यवान असतं म्हणून करतो, आहे की नाही? मग भगवंतांना आपली पहिली निवड करताना सांगितलं, ममय अंश, तू माझा अंश आहेस, खरा तुझा आणि माझा संबंध आहे. नीट हृदय देऊन आहे का बरं का? हा, ठीक आहे ना? मग पहिला खरा संबंध ज्याचा आहे, आपण खरं त्याचा आहोत का यांचा आहोत? हे आपले आहेत का आपण त्यांचा आहोत? हे काय सांगितले नारदजींनी? तुम्ही तुमची ओळख करून घ्या आधी, तर इथे तुम्ही टिकाल आणि तुम्हाला भगवंत आणि भगवंताला तुम्ही प्रिय व्हाल. हां, त्याच्यानंतर करायचं काय नाही, फक्त स्मरायचं आहे. कधी स्मरायचंय? तर जेव्हा तुम्ही दुःखात पडत असाल तेव्हा स्मरण करायचे. सुखात असेल तेव्हा करूच नका.
मग सुखात काय करू? इति कर्तव्यता कर. तुझं जे कर्म आहे, कर्तव्य कर्म, ते कर. पण सुटकेसाठी दुःखात विस्मरण होऊ देऊ नको. ठीक आहे ना? सुखात तू परोपकारच करतोयस, ती एक उत्तम सेवा आहे. ठीक आहे ना? पण सेवा सुद्धा एक प्रवृत्ती आहे, एक वृत्ती आहे, ती सुद्धा तुला शेवटी मोडून काढायची आहे. ठीक आहे ना? हां, ब्रह्माकार वृत्तीला जसं मोडायचं आहे, तसं मी भक्त आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, तू काय आहे, ह्या सगळ्या उपाधीतून तुला बाहेर पडायचं आहे. पुढे पहा. जय जय. भक्ती हा परेशानुभव विरक्ती नेत्रचैश त्रिक एक काल हा. बरे, एक एक घास घेत गेलो की आपण तृप्त होतोय, हे की नाही? एक एक घास घेता घेता चव बी कळते आणि तृप्ती बी कळते. पण खरोखरचा जो भुकेलेला आहे, तो भूक भागवण्यासाठी खातो, चवीसाठी खात नाही. तसं ज्याला मीच पाहिजे, तो एका क्षणात सगळं बाजूला सारतो. एका क्षणात. मग काय झालेलं आहे, जसं आयुष्य दिवसानं जसं दिवस आयुष्य खातोय, है का नाही, रात्र आयुष्य खाते, आणि हे हप्त्यानं आपण फेडतोय, तसं भक्ती सुद्धा आपली हप्त्याची झाली आहे. नारदांचं मत बरं का. एका क्षणात स्वीकार होऊ शकतो आणि हजारो जन्मात बी स्वीकारच होऊ शकतो. अडचण काय आहे? प्रपद्यमानस्य यथाश्नतः शूर स्तुष्टिहा पुष्टिहा क्षुदपायोनु घासम. असं आहे बाबा. ही पुष्टी करून घ्यायची असेल, क्षुधा निवृत्ती करून घ्यायची असेल, तर तोपर्यंत ताटावनं उठू नको. झोप पूर्ण होत नाही तोपर्यंत अंथरूण सोडत नाहीस. शाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळा सोडत नाही. तसं भूक पूर्ण होईपर्यंत हा परमार्थ सोडू नको. ही भक्तीची ज्ञानाची वाट सोडू नको. हा संतांचा संग तू सोडू नको. काय होतंय मग? मायेतलं सत्य वाटलं की धरसोड होते, नाही का? आणि मायेत दुःख आहे कळाल्यानंतर, अपमान आहे, हानी आहे, यश नाही कळाल्यानंतर सुखासाठी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतोय. हे बघ, जसं एका घासानं तो तृप्त होतो आणि बळ बी मिळतं, भूक बी जाते आणि संतुष्टी बी होते. मग ह्या तिन्हीतून तो प्रवृत्त बी होतो आणि निवृत्त बी होतो. तसं जो भगवंताला शरण गेला आणि शरण जाऊन भगवंताच्या स्मृतीत राहिला, म्हणजे भजनात राहिला. स्मृतीत राहणे म्हणजे भजन आहे. ठीक आहे ना? नाहीतर रात्रभर भजन करायचं, सकाळ जांभळ्या द्यायच्या, असं मी बघतोय की नाही आपण. अच्छा, भजन करताना सुद्धा रागद्वेष दाखवायचा, चहा आणा, ते तंबाखू आणा, सिगरेट आणा. अच्छा, भगवंताच्या स्मृतीत राहणं हे भजन आहे. मग त्या स्मृतीचे अनेक उपाय सांगितले बरं का. झोप येत नाही ना? हां, मग अनेक मार्ग सांगितले. सोपा मार्ग काय आहे? सोपा मार्ग काय? तर शेवटी नामावर आलं. पण ते नाम कधी घ्यायचंय माहिती आहे का? जेव्हा विस्मरण होते तेव्हा घ्या, जेव्हा थकान येते तेव्हा घ्या. उगीच वेड्यागत राम 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 राधा 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 हे नाही बरं का. कधी घ्या? जेव्हा विस्मरण होतंय, जेव्हा संकटात सापडताय, जेव्हा मृत्यू समोर आहे, तेव्हा तरी घ्या. आणि त्याच्यासाठी सुरुवातीपासून घ्या. आता काय सांगितलं? म्हणले प्रपद्यमानस्य यथाश्नता. बाबा हे बघ, खरोखर त्याचं होऊन जर भजन करत असशील, परिणामाचा विचार करत असशील,
मागे केलेलं पाप हे प्रारब्ध आणि संचित रूपात दिसत असेल, क्रियमानावर तुझा विश्वास नसेल, तर मग विश्वास ठेव. कशावर? ज्याचं भजन करतोयस त्याच्यावर विश्वास असा ठेव की मी एवढंच नव्हे, पार करेन असं नव्हे, तुझ्या इच्छेप्रमाणे तू माझ्यापाशी बी राहू शकतो आणि तू तुझ्या स्वरूपाचा अनुभव घेऊन स्वरूपात बी राहू शकतो. माझं बंधन नाही, माझा आग्रह नाही. अच्छा, एवढंच काय, मी असो अथवा नसो, पण मी विश्वासपूर्ण सांगतो, मी असो अथवा नसो, पण मी विश्वासपूर्ण सांगतो, जागृतीमध्येच काय, झोपेमध्ये सुद्धा तुला वैराग्य प्राप्त होईल. घ्या. कशात? झोपेमध्ये सुद्धा तुला वैराग्य, म्हणजे नकोचा पाडा तुझा झोपेत सुद्धा असेल. एवढंच काय, माझ्या प्रेमामुळं तुला पुन्हा झोप सुद्धा नको असेल. एक माझी आज्ञा म्हणूनच नाही, अधिक सोनेवाला अन्न सोनेवाला, अधिक खानेवाला न खानेवाला, हे मी सांगितलंय म्हणून फक्त माझी आज्ञा पालनार्थ माझे भक्त, अन्यथा माझ्या भक्ताची माशाप्रमाणे पापणी बी लावायला मागत नाही. असेही माझे अनन्य भक्त झालेत. पापणी सुद्धा नाही, बंद डोळे तर बंद आणि खुले नेत्र तर खुले, पण अखंड त्याचं नाम चाललंय, अखंड भजन चाललंय, अखंड सेवा चालली, अखंड कीर्तन चाललंय, अखंड लीला चालली. अच्छा, कठीण काय आहे? काय आहे कठीण? कठीण आहे माझं होणं. ठीक आहे ना. कुणी सुरुवातीला माझं होतेत आणि माझ्याकडून मिळालं की त्याचं होतेत. काही असे आहेत कार्याकारण माझं होतेत. मग माझी भूक एवढीच आहे की जे अनित्य आहे, जे क्षणभंगूर आहे, जे तात्पुरतं आहे, जे पुन्हा आपल्याला इथं काहीच कामाचं नाही, त्याचा निवाडा करावा. आणि पराभक्तीनं परितृप्त व्हावं. बाकी असं आहे की पंचमहाभूताचा देह जिथं धारण केलेला आहे तिथं मी त्याची अनन्यतेमुळे सगळी सोय केलेली आहे. मग असा माझा पूर्णत्वाला गेलेला भक्त स्वतःसाठी जगत नाही, एक तर माझ्या प्रेमात जगासाठी जगतो, पण माझ्यासारखाच मायातीत असतो. ठीक आहे ना. ही माझीच माया आहे, तर माझ्या मायेला मी काय लुटायचं, मी काय भोगायचं, नाही का? तसा माझा भक्त आहे. या मायेतलं काही गोळा करण्यामध्ये बी वेळ घालवत नाही, भोगण्यात बी वेळ घालवत नाही. असं नारदजी म्हणतात, भगवंताची ही आपल्याला आपुलकीची बोली काय सांगते बघा. अशा प्रकारचं जो एक व्रत घेतो, एक नियम घेतो आणि त्याला प्राणासमान जपतो. संध्येची वेळ झाली संध्याच, राम राम, बरं का. संध्येची वेळ झाली संध्याच, स्वाध्यायाची वेळ झाली स्वाध्यायच, एकांताची वेळ झाली एकांतच, सेवेची वेळ झाली सेवाच. आणि अशामुळं आपल्या परमप्रिय प्रभूचं आतमध्ये नाव किंवा आतमध्ये कीर्तन ते चालू असल्यामुळं, ते चालूचं कारण काय आहे तर अनुराग, ते त्याच्या लक्षात येतं. म्हणजे माऊली म्हणाले ज्ञानेश्वरीत की कोंबाचा हिरवापणा जमिनीतलं पाणी दाखवतो, कुठल्या बाजूला तो कोंब गेलेला, मुळी गेलेली आहे.
तसं आत्ता जे भगवंताच्याबद्दलचा अनुराग जो आहे त्याचं कारण तो भक्त शोधतो आणि मग त्या अंकुराला अंकुर, जसं म्हणजे ऊसाच्या कोंबाला आणखी कोंब फुटतात की नाही, हे की नाही, केळीच्या कोंबाला आणखी कोंब फुटतात, तसं प्रेमाचा एक अंकुर उगवला की पुन्हा अनेक अंकुर उगवतात. ठीक आहे ना. दानात प्रेम, सेवेत प्रेम, जपात प्रेम, स्वाध्यायात प्रेम, सगळीकडे प्रेमाचे अंकुरच. ठीक आहे ना महेंद्र. असे प्रेमाचे अंकुरच फुटतात आणि त्या अंकुरातून वेगवेगळ्या प्रकारचा झिरपाव सुरू होतो. झिरपाव समजलं ना, पाझर. आणि तो पाझर बघून मी त्याचा होतो, भगवंत म्हणतात. देख जसं चित्त द्रवित होतं. काहींच्या बाहेरून डोळ्यातनं पाणी येतं. एक गायक आहे मुलगा छोटासा, त्याला इंडियन आयडलमध्ये त्याला शेवटचा विनर म्हणून पुरस्कार मिळाला. तर त्याच्याबरोबर एक मुलगी होती बरं का, आणि त्या दोघांचं खूपच म्हणजे एकमेकावर असं जिव्हाळा बसलेला होता. तर ती मुलगी जाताना रडत होती, म्हटले आता ह्याला मला ह्याच्याशिवाय करमणार नाही. आणि ती मुलगी रडत होती, पण हा रडत नव्हता. तर त्याला विचारलं, तू रडत नाहीस? केवढासा मुलगा तो, 8 वर्षाचा, 7 वर्षाचा. त्याचं उत्तर आहे का? तो म्हटला, वो दिखाती है मैं छुपाता हूं. जय जय. वो दिखाती है मैं छुपाता हूं. दिखाना आसान है, छुपाना कठीण है. आणि साऊथचा मुलगा होता तो, बरं का. म्हणजे मी काय सांगतोय, आम्हाला शिकाय मिळालं की कुणाकडून सुद्धा शिकतो. आणि त्या मुलावर मला एक विशेष प्रेम झालं की ह्या वयात ही बोली जर आहे तर पुढं काय असेल. बस तो कोंब जपला पाहिजे कुटुंबानं. तसं आपल्या अंतःकरणामध्ये जो उगवतोय का नाही, तो आपण जतन करत नाही. मग कुठं जातोय तो कोंब, वाळतोय कशानं? इच्छेनं, अपेक्षेनं, निंदेनं, स्तुतीनं तो वाळून जातोय. नारदजी म्हणते, त्याचं हे द्रवितपण आहे ते बघून भगवंत सुद्धा द्रवित असा होतो की सर्वसामान्यांच्या पेक्षा एक विशेष धारणा त्याची पुष्ट असल्यामुळं तो लोकमान्यतेच्या पलीकडे जातो आणि धारणेच्याही पलीकडे जातो. म्हणजे अखंड ध्यानामध्ये स्थिर होतो. अच्छा, मग त्याला असा एकांत प्रिय वाटू लागला की पहिल्यांदा त्याच्यातून काय जात असेल तर दांभिकपणा जातो. म्हणजे बाकीचे लोक दिखावा करतात, देवासनं आलो, देवाला गेलो, देवाला चाललोय, काहीतरी पण सांगत राहतात, हे की नाही. बर, मग असू द्या. मग त्यामुळं त्याच्यातून आपोआप दांभिकपणा निघून जातो. आणि दांभिकपणा निघून गेला की मला एक वेळ साधन न करणारा चालेल, पण साधन करून दांभिक असलेला मला चालत नाही. एक वेळ साधन न करणारा चालेल, पण दांभिक नको. नारजी म्हणतात, एवढंच नाही राजा, स्वभावानं अतिशय मलूल स्वभावाचा होतो. म्हणजे दुसऱ्याला दुखवायचं नाही आणि मोकळ्या अंतःकरणानं हसणारा असतो, असा कपटी नाही. एवढंच काय, जर त्याच्या चित्तामध्ये माझं स्मरण सहन होत नसेल तर तो लोकांतात बिरडतो आणि एकांतात बिरडतो. एवढंच काय, जसं कासवी आपल्या बाळाचं प्रेम प्रकट करते आणि गाय आपल्या बाळाचं वात्सल्य पोटात दडून डोंगरात चराय जाते, रानात चराय जाते, तसा हा माझा भक्त कधी प्रकट होतो तर कधी गुप्त राहतो. नारजी म्हणतात, मला सांगायचा एवढाच आशय आहे, घोर कली आहे, घोर युग आहे,
घोर दुःखालय आहे, घोर मृत्यूलय आहे. जो परम पावन पवित्र जो भाग्यानं जागा झाला, टिकला तो टिकला, बाकीचे पाण्यातल्या धारेप्रमाणे वाहून गेले. मागे बी मी सांगितलं, कशीरती हजारो 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 मध्ये शेवटपर्यंत टिकणारा कुणीतरी राहतो, नाही तर कुठल्या तरी कारणानं वाहून घेतो किंवा वाहून जातो. मिळालं म्हणून सुद्धा वाहून जातो आणि नाही मिळालं म्हणून सुद्धा वाहूनच जातो. पण खरोखर जो माझ्याशी अनन्य आहे, मला त्याच्याशिवाय चैन पडत नाही आणि त्याला माझ्याशिवाय चैन पडत नाही. आणि दोघांची बेचैनी ही फक्त एकमेकालाच कळते, तिसऱ्याला नाही. म्हणून जिथं त्याची इच्छा असेल तिथं मी प्रकट होतो, पण हेही कष्ट तो मला देत नाही. बघा, हेही कष्ट तो मला देत नाही, पण त्याच्या आंतरिक वृत्तीला बघून माझा मीच तिथं प्रकट होत असतो आणि एक त्याच्या भोवती तशी लीला करत असतो. दाखले भरपूर आहेत, पण श्लोक चांगला आहे म्हणून दाखले देत नाही. नाहीतर अनेकासाठी भगवंत त्याच्या तिथं प्रकट झालेले आहेत, नाही का. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, असं दामाजीचं झाला, किंवा जनाबाई कोणाबरोबर काय केलं. बरं, एवढंच काय, जर त्याला असह्य झालं आणि एकांत भेटला असेल तर असा टाहो फोडतो की जसं पावसाघू एका थेंबासाठी संपूर्ण आकाशामध्ये टाहो फोडतो, तसा माझा भक्त एकांतामध्ये हे हरी, हे गोविंद, हे केशव, बस. आणि मी जर त्याच्या अंतरी जाऊन त्याला विचारलं प्रकट होऊ का, तो म्हटलो नाही, आठवण आली तुझं, बस. टाहो फोडला, आठवण आली, बस. ज्या महिला आय होतात का नाही त्यांना माहीत असतं, बिना कारणाची सुद्धा मुलं हाक मारतात, बिना कारणाची. का नाही, काय नाही, बस ये बस, किंवा का रे हाक मारली, नाही असंच, बरं ठीक. भगवंत म्हणतात, मी माझ्याबद्दल काय सांगू, माझ्या भक्ताला माझ्याबद्दल माहीत आहे आणि पोचलेल्या पुरुषांना माझ्याबद्दल माहीत आहे. एवढंच काय, एकटा बसला तर माझ्या गुण नाम रूपाची लीला लिहित बसतो किंवा गात बसतो, नव्या नव्या रचना करत राहतो. आणि हे त्याच्या नेत्रातूनच दिसू लागतं. त्याच्या डोळ्यातल्या पाण्याचा झरा एक वेळेस या मृत्यूलोकातला समुद्र आटेल, पण माझ्याबद्दलचं त्याच्या डोळ्यातलं आणि अंतःकरणातलं प्रेम कधी मी आटलेलं पाहिलं नाही. मग समुद्रात नद्या आल्या तर थोडंफार वाढतं, नद्या नसतील तर थोडंफार कमी होतं, पण माझ्या भक्ताबद्दल तसं नसतं. माझ्या भक्ताचं प्रेम क्षणोक्षणी वाढत असतं. राजा नेमीला सांगतात नारदजी, अशी भगवंताची लीला एवढी सगळी सांगितल्यानंतर जर तुम्ही तकडे निघत असाल, सांगितल्यानंतर, तर मग ती जिज्ञासा आहे, ते प्रेम नव्हे, भक्ती नव्हे. आणि जर खरोखर तुम्ही भगवंताचे भक्त असाल तर ऐकता ऐकताच त्याचं होऊन जाल, ते करून त्याचं होणार नाही. ठीक आहे ना, ऐकता ऐकताच त्याचं व्हाल. हे पहा, राजन, हे आकाश, अग्नी, वायू, जल, ग्रह, नक्षत्र, प्राणी, दिशा, वनस्पती, वृक्ष, नदी, समुद्र, हे काय दिसतंय तुम्हाला? चंद्र, चांदण्या, काय दिसतंय? काय हे सगळंच सगळं मायेत असून मायेचं माझं स्वरूप आहे.
कुणी मला त्याच्यात पाहिला, कुणी स्वतःत पाहिला. हं? आणि सर्व रूपामध्ये मी प्रकट होऊ शकतो, प्रकट आहे. त्याच्यानंतर आणखी मला वेगळी माझी भेट घ्यायची इच्छा असेल, त्याच्यासाठीही मी प्रकट होतो. पण ज्याच्यासाठी प्रकट होतो त्याला आपलं अस्तित्व संपवावं लागतं. ठीक आहे ना? हां, जसं मीराबाईनं आपलं शेवटचं अस्तित्व त्याच्यात संपवलं. कुणी आणखी भरपूर इकडे कानोपात्रा वगैरे अशी कुणाची नावं, तुकोबा आहेत, ह्या आपलं जसं माऊली आहेत, बस समाधीस्थ गेले, अस्तित्व संपवलं. असे आहेत माझे भक्त. तर मी अशा रूपात कुठेही प्रकट होऊ शकतो. एवढंच काय, त्याची कुठलीही योनी असो, मला योनीशी काही घेणं देणं नाही. त्याची कुठली जाती असो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. किंवा तो दिनहीन आहे का धनवान आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून बाहेरच्या अंगाने जर कुणी माझ्याकडे येण्यानुसार भक्त होत असेल, तर त्या योग्यतेचा त्याला तो अहंकार होतो. नारजी म्हणते, जो कोणी असा आपले गुण धारण करून मला भेटायला येतो, त्याच्यासाठी मी निर्गुण रूपात राहतो. मी भेट घेत नाही. ठीक आहे ना? मी स्वतःला लपवून घेतो. कुठल्या तरी गुणाला धारण करून येत असेल तर मी गुप्त होतो. पण जर त्याच्यातला आपलेपणा आणि अनन्य भाव मला दिसत असेल आणि त्याच्या नमस्कारावरूनच मी त्याचा अनन्य भाव ओळखतो, ठीक आहे ना, तर मग मी काय सांगू. पापणी उठायच्यात, श्वास बाहेर पडायच्यात, तो माझा आणि मी त्याचा झालेला असतो. हे बघ, माझ्या भक्ताबद्दल जर सांगू तर एक क्षण त्याचा तो वाया जाऊ देत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपात तो माझ्याशी जोडलेला असतो. भजतो नुवृत्त्या भक्तीर विरक्तीर भगवत प्रभुता. कुठलं तरी निमित्त काढेल आणि जोडेल फक्त माझ्याशीच. म्हणून अशा भक्ताला मी कसा टाकून राहू, मला सांग. म्हणून त्या भगवंताबाई प्रेम भक्ती, संसाराच्या प्रती वैराग्य, संकटाच्या ठिकाणी विवेक, हे भगवंताच्या स्फूर्तीनं भक्तामध्ये प्रकट होत असतं. आणि हे माईक आहे, हे क्षणभंगूर आहे, हे तात्पुरतं आहे, हे त्याच्या अंतःकरणामध्ये सिद्धीला गेलेलं असतं. त्यामुळे तो चुकून सुद्धा त्याच्यामध्ये फसत नाही. यासाठी तो माझा परम भागवत आहे, म्हणजे माझा आवडता भक्त आहे, श्रेष्ठ भक्त आहे. आणि हे जेव्हा नातं सिद्ध होतं, बरं का, हे नातं जेव्हा सिद्ध होतं त्यावेळेस स्वयं परम शांतीच्या अनुभवानं तोही परितृप्त होतो आणि मी बी परितृप्त होतो. अन्यथा हे संपूर्ण जग शांतीसाठी आणि प्रेमासाठी भुकेलेलं आहे. म्हणून पुन्हा मी तुम्हाला हेच सांगेन, महाराज म्हणतात, पुन्हा मी तुम्हाला हेच सांगेन की योगेश्वरांच्या निमित्तानं, कुणाच्या बी निमित्तानं
पहिली गोष्ट तर हीच आहे, मला जी भावली, मला जी कळली तीच मी तुम्हाला देतोय. नारदजी म्हणतेत, या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात दुर्लभ काय असेल तर 29व्या श्लोकात सांगितलं, दुर्लभ मनुष्य देहो, पण दुर्लभ असून तो नाशवान आहे. त्याची राख करून जायचं आहे दुर्लभ, पण कधी, केव्हाही, कुठेही, कसाही जाईल. आहे क्षणभंगुर. म्हणजे गुरुनानकांच्या बाबतीत हा पाण्यावरचा बुदबुदा आहे. 1, 2, 4 लाटावर खेळेल, नाही का नाही. तसं ह्या 4 लाटा कुठल्या आहेत? बालपण आहे, तारुण्य आहे, वृद्धापकाळ आहे आणि पुन्हा अंतरुण आहे, नाही का. या 4 लाटेवर कुठेतरी खेळेल आणि फुटेल, बस संपलं. पण या 4तल्या कुठल्याही लाटेवर फुटेल. कुणी अंतरुणावर जाईल, तर कुणी बालपणात गर्भात जाईल, कुणी तारुण्यात जाईल, कुणी वृद्धापकाळात जाईल. नियोजित नाही. जसं पुण्य तसं गती, जसं पाप तसं अधोगती. हे जर निश्चित आहे तर मी तुम्हाला का सांगतोय म्हणतेत की मनुष्य देह दुर्लभ आहे, मान्य आहे. पण जन्म घेतल्यानंतर त्याला कुणाची रोकटोक नाही, नाही का. स्वतःच्या मनाचा आहे मालक, रोकटोक नाही. बस जे वाटतंय ते करतोय, जेव्हा वाटतोय ते करतोय, आणि जिथं जाऊन करायचंय तिथे जाऊन करतोय. काय म्हणाले विजयराज नेहमी म्हणते की तुम्ही भगवान मधुसूदनाचे तुम्ही पार्षद आहात. आणि पार्षदांचं एकच काम आहे, संतांचं एकच काम आहे की जे अधोगतीला चालले त्यांची उन्नती करून द्यायची. त्यात कुणी पुण्यवान असतील तर त्या प्राण्यांना पवित्र करून त्यांना काही काळ संग द्यायचा, काही काळ संग द्यायचा. आता म्हटले की नाही, बापू रायतेच्या आश्रमात येणार आहेत की आणणार आहेत तेच माहीत नाही, नाही का. नाही, चला खूप लोक वाट बघ, चला खूप लोक वाट. आता तो देह कशासाठी आहे? तो आपल्या आत्मानुसंधानामध्ये बसण्याचा आता तो काळ आहे त्यांचा, ठीक आहे ना. खऱ्या अर्थानं सूर्य सुद्धा जागा सोडत नाही, जागा मन सोडतंय, बुद्धी नाही सोडत. जागा मन सोडतंय. म्हणून प्रमाताने खूप चंचल आहे, एका जागेवर थांबत नाही. ते कुठे स्थिर नाही, ना जपात आहे, ना तपात आहे, ना संसारात आहे, ना भोगात आहे, कुठे नाही. नाही, ताटात सुद्धा सगळ्या पदार्थाकडे नजर मारून खातोय. तसा हा संसार ताट मांडलेला आहे, सतत ते चंचल आहे. त्याला स्थिर होण्यासाठी एकच उपाय आहे, जो स्थिर आहे त्याचं भक्त व्हा, दुसरा उपाय नाही. म्हणून नाम हे स्मरणामुळे श्रेष्ठ आहे. स्मरण नसेल तर नाम घेऊन काय, नाही का. नाम घेऊन काय, काहीच मिळणार नाही का. नाही, पुण्य मिळेल, मोक्ष नाही. स्मरण काय आहे बघायचं सांगितलं. तत्रापि दुर्लभम म्हणे वैकुंठ प्रिय दर्शनम. ठीक आहे बाबा, हा मनुष्य योनी तुम्हाला मिळाली, दुर्लभ आहे, मान्य आहे, क्षणभंगुर आहे, मान्य आहे. पण जन्माला आल्यापासून कधी कुठे मरेल काय माहित नाही, ती एक भीती सारखी राहिलेली आहे. आणि ही भीती, सकाळी सांगितलं का नाही, ही भीती ज्याला आहे, मरण आणि स्मरण, मरण आणि स्मरण, मरणाचे स्मरण असावे, मग हरिभक्तीशी सादर व्हावे, किंवा यश स्मरण मात्रेने जन्म संसार बंधनात, किंवा अंतकालेच मामेव स्मरण, किंवा यमयुम वापी स्मरण भावम. कुठल्याही प्रकारे तू मला स्मरण कर आणि घाबरून राहा, मृत्यू लोक आहे. आजचा भक्ताला बोध एवढाच आहे की जसं हळूहळू आहे की नाही, आपण बॅलन्स मारलाय, पण कधी मारलाय आपण, तारीख माहित आहे, हो की नाही. आता तो संपत चाललेला आहे.
आहे की नाही? महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाले, पण 6 महिने आणि वर्षाचा 3 महिन्याचा आपण ठरवून मारलेला आहे. मला सांगायचं आहे, भगवंत म्हणते त्याला ठरवून आयुष्य दिलेलं आहे. किती ते माहीत नाही, पण आजचं संपलं याची खंत ज्याला झाली तो माझा अनन्य भक्त आहे. आजचं संपलं हे ज्याला कळतं तो माझा अनन्य भक्त आहे. असे काय, हे मृत्यूचं भय तुझ्या डोक्यावर सारखं राहू दे, अंतःकरणात राहू दे. का? त्यामुळं अधर्म करताना सावध होतो, ठीक आहे ना, आणि धर्म करताना लपून राहतो, ठीक आहे ना. एवढं कर, बाकीचं राहू दे. आणि पुढं एवढं करू लागला की पुढचं तुला आपोआप कळतं. जसं लहानपणी चालण्यापुरताच बोट देते, चालणं पाऊल टाकायला आपल्याला कळलं, आपलंच संतुलन आपण सांभाळायला लागलो की पुन्हा कुणीही बोट धरत नाही. पण पुढे आई नाहीतर वडील बघून त्याची चाल आपोआप बदलते. तसं संत आणि भगवंत बघून त्याची चाल आपोआप बदलते, ठीक आहे ना. सारांश भगवंत आपल्याला सांगते. ह्यासाठी हे जे अनिश्चित मनुष्य जीवन आहे, त्याचा खरा लाभ एकच आहे, एक तरी भगवंताचं तरी हो, नाहीतर संतांचं तरी हो. कारण संतांचा झाला तर भगवंताचं स्मरण आपोआप राहतं. पण ते संतच भगवंत असून सुद्धा त्या संतानं जर स्वतःला मीच भगवंत आहे म्हटला तर त्या क्षणात त्याला सोडून दे, ठीक आहे ना. भगवत स्वरूपाची जाणीव असू दे, पण भगवत स्वरूपाची बोली असेल तर त्याला जाग्यावर सोडून दे. आपल्यालाच देव मानत असेल तर जाग्यावर सोडून दे, ठीक आहे ना. थांबू नको त्याच्यापाशी, ठीक आहे. का? माझ्या प्रिय भक्ताचं लक्षण हे आहे की स्मरण भगवंताचं आणि संग संतांचा. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. वृंदावनामध्ये कालच बघितले मी, एक फोटो आला होता. तर गोपालकृष्ण आणि राधेचा जिथं मंदिर होतं, मूर्ती, तिथं ते त्यांचं सप्ताह चाललेला होता. आणि त्यांचे जे गुरुवर्य होते, कोण महापुरुष, ते म्हटले होते की हा देह नक्की जाणार, तुमचा माझा कोणाचाही असो, देह नक्की जाणार आहे, पण देह गेला तरी तुमचा विश्वास जाऊ देऊ नका. तुम्ही हाक मारा, मी नक्की गोपालकृष्णाच्या दर्शनाला आणि तुमच्या प्रेमापोटी मी प्रकट होईन, ठीक आहे ना. असं तुकोबांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. काय ते खेळू नको केस, ठीक आहे. तुम्ही मला सांगा फक्त, मी प्रकट होतो, ठीक आहे ना. गंमत अशी झाली, 5वा-6वा दिवस होता आणि इकडे भजन चाललं होतं, बाहेर प्रसाद चालला होता, आत मंत्र चालले होते. आणि त्या शेवटच्या गाभाऱ्यामध्ये जिथं गोपालकृष्ण आणि राधा होत्या, तिथं मात्र 2 सावल्या आल्या. आणि जे कॅमेरामॅन होते का नाही तिथे, ते सगळीकडे फोटो काढत होते, त्याच्या कॅमेऱ्यात त्या सावल्या आल्या आणि त्याला असं धक्काच बसला की हे काय आहे. आणि पुन्हा मग सगळं कार्यक्रम झाल्यानंतर त्याला दारारून घाम आला, ताप आला, हां, आणि पुन्हा त्याला काय दिसायला लागलं, पण त्याच्या विश्वासच बसेना. शेवटी एक कृष्णाच्या पुढं सावली आली आणि एक राधेच्या पुढं सावली आली. जेव्हा ते मोबाईलवर बघितलं पुन्हा डाउनलोड करून, तर दाढी, मागे जटा, केस सगळ्या अशा काळ्या सावलीमध्ये, आणि पुढची जी होते ती बी अशा 2 सावल्या, तशीच दाढी आणि जटा सावली. आणि मग त्यांनी सांगितलं एका भक्ताच्या यात की आम्ही येऊन गेलोय आणि तुमचा प्रसाद उत्तम होता, प्रसाद घेऊन गेलोय,
त्याहीपेक्षा तुमचा भाव श्रेष्ठ होता, तोही भाव आम्ही घेऊन गेलोय. जय जय भगवंत म्हणतात भावग्राही जनार्दना. मी भाव बघतो, पसारा बघत नाही. संपूया. किती वाजले? 1 तास झाला. 1 तास झाला होत आला. अच्छा. तर भगवंत म्हणतात बघा, वाट्याला आलेलं तुमच्याला काय करायचे ते तुम्ही ठरवा. ते तुमची इच्छा आहे, वासना आहे, कर्तव्य आहे, कर्म आहे, अपेक्षा आहे का अहंकार आहे, ते तुम्ही बघा. पण मी एवढं सांगतोय, जसं संतांचं दर्शन दुर्लभ आहे, जसं भगवंताचं दर्शन दुर्लभ आहे, तसाच हा जन्म बी दुर्लभ आहे. त्याला कसं वापरायचं ते तुम्ही पहा. का तुम्हाला ते देऊन स्वतंत्र केलेलं आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न जर पडत असेल तर तो योग्य आहे. का? याच देहामुळे तुम्ही परमकल्याण किंवा परमात्म्याचं स्वरूप जाणू शकता. पण त्याचं साधन काय आहे हे फक्त संतांनाच माहीत आहे. ठीक आहे ना. बाकी भगवंत सुद्धा यात हस्तक्षेप करत नाही. म्हणून या संसारामध्ये संसारे अस्मिन् क्षणार्धमपि सत्संगा शेषधीर नृणाम. म्हणून या संसारामध्ये अर्ध्या क्षणाचा जरी सत्संग तुम्हाला मिळाला तर मनुष्यासाठी ती परमनिधी आहे, परमपुंजी आहे. अच्छा, मग एक सांगतो आता सूत्र. असं जर आहे तर आता करायचं काय आहे? एक ऐकणारा, उपनिषद म्हणतं, ऐकणारा बी पोचत नाही आणि सांगणारा बी पोचत नाही. असंच आहे ना. बहुश्रुतेनं आणि बहु काय होतंय, सांगणारा बी पोचत नाही आणि ऐकणारा बी पोचत नाही. ऐकणारा नुसतंच ऐकत राहतो, सांगणारा नुसताच सांगत राहतो. मग काय करावं? तर ऐकणाऱ्यानं ऐकलंय तेवढं पचवावं. म्हणजे सांगणाऱ्यानं संग करावा. पचण्यासाठी संताशिवाय दुसरा पर्याय नाही. ऐकणाऱ्यानं संतांचा संग करावा. जसं ऐकलंय तसं हे आहे का, मग चला यांचा संग करूया. ऐकणाऱ्यानं संग करायचा आहे आणि ऐकवणाऱ्यानं असंग राहायचंय. ठीक आहे ना. ऐकवणाऱ्यानं असंग राहायचंय आणि त्याच्यासाठी मोठी कृपा म्हणजे चातुर्मास. मग शेवटी एक भगवंताची जी भाषा आहे, संकल्प आणि विकल्प रहित, ठीक आहे ना, त्याला मौन म्हणतात. संकल्प आणि विकल्प रहित त्याला मौन म्हणतात. ही भाषा भगवंताची जी आहे ती संतांच्या अंगणात खेळत असते आणि ती मौन भाषा त्यांच्याकडून भजन करून घेते. आणि त्या भजनाचा आवाज अशा उत्तम भक्ताच्या हृदयात आणि कानात गेला की त्याचं सुद्धा कल्याण होतं आणि त्याच्या संगतीत असणाऱ्यांचं सुद्धा निश्चित कल्याण होतं. भगवंत म्हणतात, पुन्हा तुम्हाला सांगतो, क्षणाचा जरी तुम्हाला सत्संग असा मिळत असेल तर तुमच्यासारखे त्रिलोकीत तुम्हीच भाग्यवान आहात. अक्षरशः या भुकेनं मी सुद्धा या सत्संगाच्या ओढीतनं, या सत्संगाच्या श्रवणासाठी मी माझं स्थान सोडून येत असतो. आणि शांती, आनंद आणि प्रेमाच्या रूपात मी तसा अनुभव प्रसाद रूपाने ठेवून जात असतो. आशय काय आहे? आशय एवढाच की ज्या प्रेमानं तुम्ही मला प्रश्न करताय त्या प्रेमानं मी तुम्हाला उत्तर देतोय. नारदजी म्हणतात, हे पहा, प्रेमी भक्त जो असतो तो सूर्यासमान तेजस्वी असतो. तो आतून स्थिर असतो आणि बाहेरून किरणाच्या द्वारा जगाची सेवा करतो. ठीक आहे ना. शब्दाची वाटू धन जन लोका, तुकाराम महाराज म्हणतात. आता माझ्याकडे देण्यासाठी काय राहिलेलं नाही, पण हे माझी आता वाणीच आहे भगवंताच्या स्मृतीतनं येणारी, हेच तुमचं कल्याण करेल बस. का तर
माझ्या भक्ताच्या हृदयाच्या आसनावर एक मीच बसत असतो. म्हणून माझ्या भक्ताचं हृदय अतिशय पूजनीय आहे. हृदय पूजनीय आहे आणि चरणवंदनीय आहेत. म्हणून खबरदार, सगळ्या जगाला म्हणतात खबरदार, मी सगळ्यांची निंदा ऐकेन पण माझ्या भक्ताची निंदा मी ऐकणार नाही. का? तर ते माझं हृदय आहे आणि मी त्याचं हृदय आहे. ते माझं हृदय आहे आणि मी त्याचं हृदय आहे. पुन्हा सांगतो, भगवंत म्हणते हे तुम्हाला जर विचारायचं असेल तर ब्रह्माजीकडे जा आणि ब्रह्माजींचे पुत्र जे सनत कुमार आहेत की नाही, ती मुनीश्वर, त्यांना विचारा की त्यांना मी किती आवडतो आणि मला ते किती आवडतात. असा एकच नव्हे, जे जे माझ्याशी अनन्य झाले ते आमचं अच्युत नातं आहे. म्हणजे कधीही भंग न पावणारं, कधीही नष्ट न होणारं असं ते आमचं नातं आहे. आणि हेच नातं श्रेष्ठ आहे आणि हेच नातं चिरंजीव आहे आणि हेच नातं सनातन आहे. अन्य जे आहे ते कर्माधीन नाते आहेत. ठीक आहे ना, प्रारब्धाधीन नाते आहेत, संचिता अधीन नाते आहेत. बाकी जे सनातन नातं आहे ते हेच ममयांशो, तू माझाच अंश आहेस, म्हणून मायेत वाट चुकू नको, माझ्याकडेच ये. आणि तिळतिळ जरी तुला असा तुझा नाश होत असला तरी लक्षात ठेव, मेरू पर्वताला कुणाचंही पाप हलवू शकत नाही आणि कुणाचंही पुण्य हलवू शकत नाही. है ना, मेरू पर्वताला कुणाचंही पाप आणि पुण्य हलवू शकत नाही. मेरू पर्वताला. पण माझा जो भक्त आहे त्याच्यासाठी मी सगळं हलवू शकतो. म्हणजे पर्वताची राई करू शकतो आणि राईचा पर्वत करू शकतो. ठीक आहे ना, समुद्र सुकून टाकू शकतो, म्हणजे हा संसार सुकून टाकू शकतो. तर या संसाराची आनंदवन भुवनी बी मी करू शकतो माझ्या भक्तासाठी. म्हणून माझ्या भक्ताची महिमा अवर्णनीय आहे, ती वर्णनात येत नाही. तरी भी जे नारद सांगतेत ते तुम्ही तुमच्या अंतःकरणासाठी सत्यच समजा. पण भक्ताचं आणि भगवंताच्या प्रेमाचं वर्णन, खऱ्या अर्थानं प्रेमाचं वर्णन होत नाही. आणि जिथं वर्णन करायला जातो तिथं कालांतरानं राग आणि द्वेषाचा जन्म होतो. राग आणि द्वेषाचा जन्म होतो. म्हणून माझ्या भक्ताची महिमा तुम्हाला समजून घ्यायची असेल तर भक्ताचा संग हाच एकमेव उपाय आहे. संतांचा संग हाच एकमेव उपाय आहे. पण पुन्हा तुम्हाला सांगतो की हा मनुष्य जन्म दुर्लभ असून क्षणभंगूर आहे. पण त्याच्यात जर तुम्हाला एखाद्या भक्ताचा संग घडत असेल, संतांचं दर्शन घडत असेल, तर निश्चित समजा की हा जन्म तुमचा शेवटचा आहे. बरं का, हा जन्म तुमचा शेवटचा आहे. आणि मूळ जो होता तो पुन्हा सांगतो की घासागणीच तुमचं पोट भरत असेल तर तुम्ही उत्तम पंक्तीला आहात. आणि पोट भरलं म्हणून तुम्ही निघून जात असेल तर तुम्ही धोक्यात आहात. जय जय अवधूत अंजनसी गुरुदेव. नमः पार्वते पते हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. राम. शेवट असा आहे, काय आहे शेवट असंच आहे की जसं आयुष्याचं आपण रक्षण करतो, आपल्या प्रसंगवदान आयुष्याचं रक्षण करतो, तसं आतमध्ये माझ्या प्रेमासाठी वैराग्याचं रक्षण करा. वैराग्य गेलं की प्रेम जाईल. ठीक आहे ना, वैराग्य गेलं की प्रेम जाईल. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्याचं जसं रक्षण करता, प्रसंगवदान नाही का, तसं या वैराग्याचं रक्षण करा. बस हीच तुमची आणि माझी
गाठ घालून देईल आणि ते स्थिर करेल. आशय काय? माझ्या भक्ताच्या अंतःकरणात आणि डोळ्यात, अंतःकरणात आणि डोळ्यात वैराग्य स्थिर आहे, स्थिर आहे. येणारं जाणारं, जसा मी या मृत्यूलोकात आधी होतो, नंतर राहणार आणि आत्ताही मीच आहे, तसं माझ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये, डोळ्यामध्ये वैराग्य स्थिर आहे. ते हळूच काजळ काढून घ्या आणि तुमच्या डोळ्यात घाला. इति. जय जय राम 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 नारायण.